माझ्या पोटात असतं तेच माझ्या ओठात असतं, जे योग्य आहे तेच मी योग्य म्हणत असतो. माझी प्रकृती बरी नाहीये म्हणून मी आरक्षणाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. याआधी मी आंतरवालीला गेलो होतो. शासनाने लवकरात लवकर यावर आंदोलनावर तोडगा काढावा. जे आंदोलन करतायत त्यांच्या प्रमुखांसोबत बोलून लवकरात लवकर मार्ग काढावा. मला काल डिस्चार्ज मिळालाय, त्यामुळे मी तिथे येऊ शकत नाही. माझं मुख्यमंत्री यांच्यासोबत अजून बोलणं झालेलं नाही. मात्र माध्यमांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना विनंती आहे, आंदोलनकर्त्यांसोबत बसून काय तोडगा काढता येईल ते पाहावं. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी असं आवाहन उदयनराजे यांनी केलेलं असून आंदोलकांना मूलभूत सुविधा शासनाने पुरवाव्यात असं सुद्धा उदयनराजे म्हणाले आहेत. माझी भूमिका जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या पोटात असतं. मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असो जे योग्य आहे त्याला योग्य मी म्हणत असतो. कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी मी घाबरत नाही. आणि वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो. म्हणजे उगीच काय कोण काय म्हणते, पण माझी प्रकृती बरी नव्हती. आता ह्या अगोदरच्या प्रत्येक ह्याला मी ऍडमिट होतो म्हणून मी जाऊ शकलो नाही. परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला. नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना. ज्या ज्या वेळेस कुठलाही असू दे, हे मराठा आरक्षणाचा विषय असू दे, नाही तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहित आहे, नेहमी धावून जातच असतो. आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर ह्या सगळ्यांच्या तोडगा काढावा. आणि या बाकीचे जे काय एक इंग्लिश मध्ये एक म्हणजे जाऊन दे, जास्त तपशिलात जाण्यापेक्षा शासनाने ह्या करणारा आंदोलन करतात त्यांची जे काय प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यातनं मार्ग काढावा. तुम्ही माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं. त्यातनं तोडगा कसा काढता येईल, ते कसं बसवता येते आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच. ते झालं पाहिजे. नाही, माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की तरी शेवटी त्यातनं लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा. तरी तब्येतीची काळजी घ्यावी, कारण की त्यांच्यावर सुद्धा त्यांचं कुटुंब अवलंबून आहे. त्याचबरोबर इतर जे इथं उपोषणाला बसलेले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि शासनाने लवकरात लवकर त्याच्यावरती त्यांना बोलून त्यांचं जे काय कमिटी असेल त्याची लवकरात लवकर मार्ग काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या त्यांना पुरवाव्यात. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.